स्मार्टफोनच्या दुनियेत क्रांती आता आपल्या शहरात. पलुसकरांच्या सेवेत सज्ज विवो एक्सक्लुझिव्ह स्टोअर. आता विवोची सुपरफास्ट टी सिरीज आणि गेमिंगसाठी जबरदस्त IQ सर्व लेटेस्ट मॉडेल्स आता आपल्या पलुसमध्ये उपलब्ध. नको बजेटची चिंता, आमच्याकडे फायनान्स सुविधा. तर वाट कसली पाहताय, आजच भेट द्या. देशभूषण शीतल सावळवाडी यांचे विवो एक्सक्लुझिव्ह स्टोअर, मीनाक्षी चित्रमंदिर जवळ, तासगाव रोड, पलूस. संपर्क 94 21 22 42 54 किंवा 91 72 57 16 27. आज विद्यार्थ्यांना, उद्या सामान्यांना अडकवतील. व्हायरल व्हिडिओवरून जयंत पाटील आक्रमक. पोलीस धमकी देतात याचा अर्थ त्यांना ड्रग्ज सहज उपलब्ध होतं का? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा पोलिसांचा ताबडतोब बंदोबस्त केला पाहिजे, असं मत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी व्यक्त केले. आज हे आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना घाबरवत आहेत. उद्या सामान्य माणसाला अडकवण्यासाठीही असंच करतील, अशी भीती आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे. बुधवारी मुंबई येथे झालेल्या आंदोलनादरम्यानचा पोलीस कर्मचाऱ्यांचा विद्यार्थ्यांना धमकावणारा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हायरल झालेल्या व्हिडिओवर आज आमदार जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आज मुंबईमध्ये एक पोलीस कर्मचारी गाडीत बसून अटक केलेल्या, ताब्यात घेतलेल्या मुलांना धमकी देतानाचा एक व्हिडिओ बाहेर आला आणि त्यात तो पोलीस कर्मचारी मुलांना सांगतोय की तुमच्याकडं खिशात जर आम्ही तुमच्या पुडी बांधून टाकली तर तुमचं काय होईल याचा विचार करा. पोलीस लहान मुलांना धमकी देतानाचा हा व्हिडिओ आहे. याचा अर्थ मी असा काढतो की ड्रग्जची पुडी खिशात टाकायची आणि मुलांच्यावर खोटा आरोप करायचा आणि त्यांना त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करायचं, हे कृत्य पोलीस धमकी देऊन करू इच्छितात. मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती करेन की पहिला म्हणजे अशा पोलिसांचा ताबडतोब बंदोबस्त करा. आणि मी विधानसभेमध्ये याची मागणी केलेली होती आणि ही शंकाही व्यक्त केलेली की पोलिसांचा ड्रगच्या कार्टेल बरोबर मोठा संबंध आहे आणि पोलिसांच्या ड्रगच्या वाढत्या जे प्रादुर्भाव आहे त्याच्यावर चिंता व्यक्त करताना मी असंही सांगितलेलं की आज पोलीस स्टेशनकडे ड्रग्ज कुठून येतात. माझी पोलिसाला एवढ्या सहजासहजी ड्रग्ज उपलब्ध होऊ शकतात याचा अर्थ पोलिसांच्याकडे ड्रग्ज आहेत असाच त्या वक्तव्याचा अर्थ होतो, कुणीही काढेल. आणि म्हणून महाराष्ट्राच्या गृहमंत्री माननीय मुख्यमंत्री महोदयांना माझी आग्रहाची सूचना आहे, विनंती आहे की त्यांनी अशा पद्धतीनं ड्रग्जचं कार्टेल आणि त्या भागातले पोलीस, जे मी मागच्या सभागृहातही सांगितलं की हप्तेखोरीपणा हा आता ड्रग्ज कडून चालू आहे आणि हे नवीन सोर्स ऑफ इन्कम पोलिसांचं झालंय, याच्यावर पोलीस माननीय मुख्यमंत्री महोदय कडक पावलं उचलतील आणि हे प्रकार होणार नाही तसं दिसतंय. आता पोलिसांचा एखाद्याला घाबरवण्याचा प्रकार हा मुलांच्या बाबतीत आहे, विद्यार्थ्यांच्या बाबतीत आहे, आंदोलकांच्या बाबतीत आहे. तर उद्या सामान्य माणसाची वाट लावायची असेल तर त्या घरात पुढे नेऊन टाकली आणि त्याला अटक केली तरी शक्य आहे. म्हणून अशा पोलिसांच्यावर गैरविश्वास निर्माण करणाऱ्या ज्या घटना आहेत त्या घटना अतिशय चिंताजनक आहेत आणि मला वाटतं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्यात ताबडतोब लक्ष घालावं.